पण जेव्हा एखाद्या महिलेचं वय 40-42 होतो तोपर्यंत तिला मूल होत नाही आणि त्यावेळेस जर समजा पेरिमेनोपॉजचा टर्म जर तिचा सुरू झाला तर त्यावेळेस काय काय चॅलेंजेस येतात? 40 वयाच्या नंतर देखील गर्भधारणा होऊ शकते. आता माझ्याकडे एक पेशंट होता तसा, की त्या पेशंटचं म्हणजे त्यांनी आधी IVF केलेले होते, 3 सेटिंग झालेल्या होत्या IVFच्या आणि त्यानंतर ते माझ्याकडे आलेले होते आणि त्यांचे योग्य औषध उपचार केल्यानंतर त्यांना गर्भधारणा झाली. त्यानंतर तिने अजून एक पेशंट घेऊन आली, तिची जाव होती, तिचं वय 42 होतं आणि तिला पण मूल होत नव्हतं आणि तिच्या नवऱ्याचं वय होतं 50. तर त्यांना पण योग्य औषधी उपचाराने मूल राहिलं. पण त्या प्रेग्नेन्सीच्या काळात आम्हाला प्रिकॉशन्स खूप घ्याव्या लागल्या. हायपर टेन्शन, प्रीटर्म डिलिव्हरी किंवा बाळामध्ये काही व्यंग निर्माण होणार नाही, या गोष्टी, पूर्ण बेड रेस्ट, स्ट्रिक्ट बेड रेस्ट, या गोष्टी सगळ्या पाळायला लागतात. त्यामुळे एवढं लेट तुम्ही गर्भधारणा करण्यापेक्षा योग्य वयात गर्भधारणा करा. पण असं नाही की 40 नंतर मूल होऊ शकत नाहीये गर्भधारणा, असं नाहीये, होऊ शकतं. पण त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घ्यावे लागतात गर्भधारणा झाल्यानंतर. कधी कधी चॅलेंजेस येऊ शकतात. हाय रिस्क प्रेग्नेन्सी होते ती गोष्ट.